आणि 10 दिवस हा सण असतो, त्यामुळे आपल्याला खूप तयारी करावी लागते. मग ही तयारी जर आपण आधीपासूनच थोडी-थोडी करून ठेवली, तर ऐन सणाला आपली धावपळ होणार नाही. तर आज आपण या सणासाठी लागणारी तयारी करणार आहोत. सण कोणताही असो, स्वयंपाकघरात सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे आपल्या फ्रिजचा. कारण बऱ्याच वेळेस ऐनवेळी आपल्याला एखादी गोष्ट करायला किंवा आणायला जमत नाही. मग अशा वेळेस आपण आधीच तयारी करून ठेवतो आणि जी काही स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची असेल ती सगळी फ्रिजमध्ये स्टोअर करतो. भाज्या एक्स्ट्राच्या असतील त्या सुद्धा फ्रिजमध्ये स्टोअर करतो. हेतू एवढाच की सणादिवशी गडबड नको, सगळं रेडी असावं. त्यामुळे सणासाठी स्वयंपाकघर तयार करताना सुरुवात करावी ती म्हणजे फ्रिजपासून. नेहमीच असे काही मोठे सण असतील जसं की गौरी गणपती, दिवाळी अशा सणांसाठी स्वयंपाकघर तयार करताना मी नेहमी सुरुवात करते ती म्हणजे फ्रिजच्या स्वच्छतेपासून. कारण अशा वेळेस घरामध्ये पक्वान्न शिजतात, पाहुणेरावळी येतात आणि मग खूप सारे अन्नपदार्थ आपल्याला फ्रिजमध्ये स्टोअर करावे लागतात. आणि सणाला सगळं शुद्ध, पवित्र असावं असं आपल्याला वाटतं ना, मग हे असंच आपल्या फ्रिजचं शुद्धीकरण आणि हे अशा पद्धतीनं केलं ना, की कसं एकदम चकाचक फ्रिज होतो आणि आपल्या कामाचा उत्साह सुद्धा वाढतो. मग अशा वेळेस थोडंसं डीप क्लीनिंग करावं. म्हणजे नुसतंच एखाद्या नॅपकिनने फ्रिज पुसून न घेता मी आधी संपूर्ण फ्रिज रिकामा केला आणि त्यामधले जे शेल्फ होते, ते सगळे शेल्फ बाहेर काढून अगदी स्वच्छ साबणाने स्वच्छ धुवून घेतले. आणि ही फ्रिजमधली जी ग्लास असते ना, ती टफन ग्लास असते. त्यामुळे अगदी ती नाजूक असते अशातला भाग नाहीये. आपण अगदी व्यवस्थित साबणाने घासून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ शकतो. या पद्धतीने फ्रिज व्यवस्थित आणि झटपट स्वच्छ होतो. सगळे शेल्फ तर स्वच्छ झाले. पण आता जो फ्रिजचा आतला भाग आहे, त्यासाठी मगाशी मी पाण्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घेतलं होतं आणि या मिश्रणाने आता मी हा सगळा फ्रिज स्वच्छ पुसून घेणार आहे. अशा पद्धतीचा स्पॉन्ज किंवा मग मायक्रोफायबर क्लॉथ जर घेतला, तर हे काम जास्त इफेक्टिव्हली आणि झटपट होतं. फ्रिज छोटा असो वा मोठा, खरं तर आपल्याला तो कधीच पुरत नाही. कारण जेवढा मोठा फ्रिज, तेवढं जास्त सामान, असं खरं तर ते गणित आहे. आणि जास्तीचं सामान म्हणजे काहीतरी सांडामांड होणे, मग फ्रिज खराब होणे, या सगळ्या गोष्टी तर आल्याच. आणि मोठा फ्रिज असेल, तर एखाद्या कोपऱ्यात काहीतरी सरकवून ठेवलेलं असेल, तर ते आपल्या लक्षातही राहत नाही. त्यामुळे असं डीप क्लीनिंग फार गरजेचं होतं. तर पहा आपला फ्रिज एकदम छान मस्त चकाचक झालेला आहे. शेल्फ सुद्धा अगदी छान ड्राय झालेत आणि ते मी आता आत लावून घेतलेले आहेत. म्हणजे आता पुन्हा एकदा सणासाठी लागणारं सगळं सामान ठेवण्यासाठी हा फ्रिज सज्ज झालेला आहे. सध्या नेहमीचंच सामान आहे, पण जशी-जशी तयारी होईल तसं-तसं हा फ्रिज हळू भरेल. पण त्याआधी एका कोपऱ्यात वाटीमध्ये थोडासा बेकिंग सोडा मी ठेवलेला आहे, जेणेकरून मी असा स्वच्छ केलेला फ्रिज छानपैकी स्वच्छ राहावा, कसलाही वास येऊ नये. चला मग आता एक-एक तयारी करूयात. तर सगळ्यात पहिली तयारी म्हणजे मोदकाची तयारी. आयत्या वेळेस मोदक करताना नारळ फोडायचा, मग तो खवायचा यामध्ये खूप वेळ जातो. पण जर आयतात जर खवलेला नारळ किंवा खोबरं आपल्याला जर मोदक करताना मिळालं, तर किती झटपट मोदक होतील, नाही का? आणि फक्त मोदकालाच नाही, तर खूप साऱ्या रेसिपीजमध्ये असं खोवलेलं खोबरं फार सुंदर लागतं. तर खोबरं खोवण्यासाठी बरोबर मी असे अर्धे नारळ फोडून घेतलेले आहेत. कारण की मी आता हे खोबरं खोवणार आहे, ते म्हणजे या स्क्रॅपरने. अगदी व्यवस्थित खोबऱ्यातलं दूध वेगळं न होता या स्क्रॅपरने नारळ खोवला जातो. आता तुम्ही म्हणाल मिक्सरमध्ये वाटलं किंवा खिसणीनं खिसलं तरी सुद्धा फार लवकर होईल. पण एक सांगू का? खोवलेल्या खोबऱ्याची जी चव असते ना, म्हणजे मोदकासाठी, ती चव खिसलेल्या किंवा मिक्सरमध्ये वाटलेल्या खोबऱ्याच्या मोदकाला अजिबात येत नाही. मोदक असा खोवलेल्या खोबऱ्याचाच फार सुंदर लागतो. बऱ्याचशा फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा असा हा स्क्रॅपर दिलेला असतो, पण माझ्या फूड प्रोसेसरमध्ये नाही, त्यामुळे मला तो सेपरेट घ्यावा लागला. तर पहा किती छान व्यवस्थित आपलं खोबरं किंवा नारळ असा खोवून झालेला आहे. तर असा हा खोवलेला नारळ एअरटाईट कंटेनरमध्ये भरून मी फ्रिजमध्ये स्टोअर करणार आहे. म्हणजे निदान 2 आठवडे तरी हा खोवलेला नारळ आहे तसा व्यवस्थित राहतो, अजिबात ड्राय होत नाही. गूळ देखील आयत्या वेळी चिरायला फार वेळ लागतो आणि सणाला आपण पुरणपोळी करतो किंवा आता मोदक करणार आहे, तर त्यावेळेस सुद्धा असा गूळ जर चिरलेला असेल, तर हा वेळ आपला तिथे वाचेल. आता हा माझा गूळ सॉफ्ट आहे, त्यामुळे सुरीने तो लगेच चिरला जातोय. पण तुम्ही आणलेला गूळ जर थोडा कडक वगैरे असेल, तर तो मायक्रोवेव्हमध्ये किंवा
गुळाचं भांड गरम पाण्यामध्ये ठेवून अशा पद्धतीने थोडासा मऊ करून घ्या, म्हणजे झटपट चिरला जाईल. गुळाला देखील पाणी सुटत असेल तर तो चिरून तो डबा फ्रीजमध्ये स्टोअर करावा. तुपामध्ये बनवलेल्या कोणत्याही पदार्थाची चव कधीच आपण विसरत नाही. त्यामुळे तुपाचा भरपूर साठा आपल्या घरात असायलाच हवा. विकतच्या तुपाला ही चव कधीच येत नाही. तुम्ही ट्राय केलंच असेल. घरी तुम्ही जेवढं तूप बनवाल तेवढं ते उत्तम. अगदी तूप कढवतानाच घरामध्ये जो घमघमाट सुटतो ना, क्या बात है. म्हणजे एखाद्या रूम फ्रेशनरच्या सुगंधापेक्षा देखील हा तुपाचा सुगंध मला फार आवडतो. तर थेंबे थेंबे तळे साचे, त्यामुळे आधीपासूनच जर तूप साठवायला सुरुवात केली तर कोणत्याही सणापर्यंत तुपाचा भरपूर साठा आपल्याकडे होतो आणि चविष्ट पदार्थ आपल्या हातून बनतात. रिसेंटली मला अगारोकडून ट्रायप्लाय स्टील विथ हनीकोम पॅटर्न डिझाईनची काही भांडी रिसीव्ह झाली. यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत आणि हा हनीकोम पॅटर्न मी पहिल्यांदाच ट्राय करते आहे. हा आहे 26 सेंटीमीटर डायमीटरचा तवा. ही आहे कढाई जी 24 सेंटीमीटर डायमीटरची आहे आणि हा 1 लिटर कपॅसिटीचा फ्राईंग पॅन. ही सगळी भांडी गॅस आणि इंडक्शन कम्पॅटेबल आहेत, तसंच डिशवॉशर सेफ सुद्धा. तर यापैकी आज मी हा फ्राईंग पॅन वापरणार आहे आणि त्यामध्ये तुमच्याबरोबर झटपट मोदकाची रेसिपी शेअर करणार आहे. या गणपतीच्या दिवसात अगदी आयत्या वेळी झटपट आणि पौष्टिक मोदक जर तुम्हाला बनवायचे असतील तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी गूळ. 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये अर्धी वाटी तूप टाकून हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचंय. म्हणजे अगदी असा ब्राऊन कलर येईपर्यंत हे गव्हाचं पीठ छानपैकी भाजून घ्यायचंय. ही हनीकोम पॅटर्नची भांडी फूड सेफ आणि PFOA फ्री आहेत, त्यामुळे अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवण्यासाठी अगदी उत्तम आहेत. 3 लेयर असल्यामुळे इव्हन हीट डिस्ट्रीब्युशन होते, शिवाय कोणताही पदार्थ तळाला चिटकत नाही. फक्त एक काळजी घ्यायची, कोणताही मेटलचा स्पॅच्युला वापरण्याऐवजी असा लाकडी किंवा सिलिकॉनचा स्पॅच्युला वापरलात तर या भांड्यांची लाईफ वाढते. तर पहा, हे गव्हाचं पीठ अगदी व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे. आता वेळ आहे यामध्ये गूळ ऍड करण्याची. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आता यामध्ये अर्धी वाटी चिरून घेतलेला गूळ ऍड केला. आता हा गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. गूळ विरघळल्यानंतर 1 वाटी पिठासाठी 1 वाटी कोमट पाणी घालायचं आणि हे मिश्रण एकदम एकजीव करून घ्यायचं. हळूहळू या पाण्यामध्ये हे पीठ शिजेल आणि अगदी घट्ट असा गोळा तयार होईल. या भांड्यांचे जे हँडल आहेत ते फर्मली फिक्स्ड आहेत, ज्यामुळे आपल्याला छान ग्रिप मिळते आणि अजिबात गरम देखील होत नाहीत. ही हनीकोम पॅटर्नची भांडी तुम्हाला जर घ्यायची असतील तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा. तर पहा, मोदकासाठी अगदी मौसूद असा छानपैकी हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण याचे झटपट मोदक बनवूयात. मोदकाचा साचा घ्यायचा आणि त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून अशा पद्धतीने प्रेस करायचं आणि छानपैकी अगदी अर्ध्या मिनिटात आपला एक मोदक तयार होतो. याच पद्धतीने 1 वाटी पिठापासून 14 मोदक तयार होतात. तर पहा, याच पद्धतीने अगदी 15 मिनिटात मी गणपती बाप्पासाठी अगदी सुंदर, सुरेख आणि पौष्टिक असे मोदक तयार केले आहेत. आपल्याला रोज लागणारी भांडी व्यवस्थित हाताशी असायला हवी. आता ही जी सगळी तुम्ही भांडी पाहताय ती माझं किचनचं इंटेरियर करण्यापूर्वी मी इथे एक ओपन शेल्फ ठेवली होती छोट्या किचन ओट्यावरती. तर त्या शेल्फवरती होती, पण आता कामामुळे थोडीशी इकडे तिकडे अस्ताव्यस्त झाली होती. तर म्हटलं इथे ही महत्वाची आपली रोजची लागणारी भांडी व्यवस्थित लावून घ्यावीत, म्हणजे स्वयंपाक करताना काहीच अडचण येणार नाही. तर मैत्रिणींनो, संपूर्ण नाही पण थोडंफार किचन माझं या सणासाठी तयार झालेलं आहे. अजून सणाला थोडे दिवस बाकी आहेत, तोपर्यंत राहिलेले किचन सुद्धा तयार होईल. तुम्ही देखील तुमच्या गरजेप्रमाणे अशी थोडीफार तयारी करून ठेवली तर सणावाराच्या दिवसांमध्ये या सगळ्याचा फार उपयोग होईल. तर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.